अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति तेषां उपशमो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी सुबोध रतन सोनवणे यांचा प्रथम स्मृतिदिन आपण संपन्न करत आहोत। यासाठी आपणा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू संघरत्नजी थेरो, संपूर्ण सोनवणे परिवार व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना आणि मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सोनवणे बाबांचा प्रथम स्मृतिदिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। त्यानिमित्ताने आपणा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित पूजनीय भिक्खू संघरत्नजी थेरो सुद्धा आहेत। आपण सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका या ठिकाणी त्यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण थोडक्यामध्ये बुद्धपूजा सुद्धा घेतलेली आहे। नक्कीचपणे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो। हा निसर्गाचा नियम आहे। निसर्गाच्या नियमाला आपण समजून घेतलं पाहिजे, आपण जाणून घेतलं पाहिजे, कारण जन्मास येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो। हा एक निसर्गाचा नियम आहे। फरक एवढाच आहे की कधी कोणी अल्पायुष्य होतं, कधी दीर्घायुष्य होतं किंवा कोणी मध्यम आयुष्यामध्ये मृत्यूला प्राप्त होत असते, परंतु मृत्यू मात्र हा निश्चित आहे। मग कोणत्या कारणाने कुठल्या कारणाने कशा प्रकारे आपल्याला मृत्यू येईल हे काय मात्र आपण सांगू शकत नाही, कारण आपले कर्म जोपर्यंत असतात, आपलं आयुष्य जोपर्यंत असतं तोपर्यंत आपण या संसारामध्ये जन्मास येत असतो आणि जन्म ग्रहण करत असतो। परंतु त्यांच्या पश्चात आपण जे काही जीवन आहे, आपले जे काही कर्तव्य आहे, नैतिक कर्तव्य आहे, परिवाराचे जे काही नैतिक कर्तव्य आहे, तर परिवारातील नैतिक कर्तव्य सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे जोपासले पाहिजे, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख आहे, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये आहे आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर बुद्ध तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा उपाय नाही आहे। भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं चित्त अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे। या कठीण मनाला, या कठीण चित्ताला आपण एका विषयावरती एका ठिकाणावरती गृहीत धरू शकत नाही किंवा एका ठिकाणी त्या चित्ताला अधिक काळापर्यंत आपण थांबू शकत नाही, कारण मनुष्याचं चित्त हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। अशा पद्धतीने भगवंताचा हा जो धम्म आहे, तर भगवंताचा धम्म आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी हा तथागतांचा धम्म आहे। भगवंताच्या काळामध्ये बघा तसे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात, कारण मनुष्याचं जे जीवन आहे, तर मनुष्याचं जीवन हे सुखपूर्वक असेल असं आपण सांगू शकत नाही। वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आपल्या जीवनामध्ये सातत्याने निर्माण होत असतात। छोटासा प्रसंग जरी आपल्या जीवनामध्ये घडला तरी सुद्धा आपण दुःखाला प्राप्त होतो, बेचैन होतो, कष्टी होतो, आपलं चित्त चंचल होत असते, किंवा एखाद्या विषयावरती आपलं चित्त लागत नाही आहे, किंवा अनेक प्रकारचे चंचलता
आपल्या चित्तामध्ये निर्माण होत असते. साहजिक आहे, तो मनुष्याचा एक स्वभाव धर्म आहे. आणि त्यामुळे या चंचल चित्ताला, या दुर्दम्य चित्ताला, या कठीण चित्ताला जर आपल्याला संयमित करायचं असेल तर भगवंताने सांगितलेला जो मार्ग आहे तर त्या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे एखादा मनुष्य चंचल चित्ताने जीवन जगणारा आहे तर कोणत्याही प्रकारचा तो मनुष्य असू शकतो. असं काहीच नाही आहे की एखाद्या मनुष्याकडे धनसंपदा नाही आहे म्हणून तो बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, किंवा एखाद्या मनुष्याला कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा नाही आहे म्हणून तो दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो, किंवा एखादा मनुष्य फारच गरीब आहे, त्याची उपजीविका सुद्धा व्यवस्थितपणे होत नाही म्हणून तो दुःखी आहे, कष्टी आहे, बेचैन आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारे मनुष्य भगवंत असे म्हणतात असं काही नाही आहे. कोणत्याही प्रकारचा मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःखाला प्राप्त होत असतो, परंतु आपण त्या दुःखाला कशा प्रकारे समजून घेतो, आपण त्या दुःखाला कशा प्रकारचं नष्ट करतो, नाहीसं करण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते आपल्या मनावरती अवलंबून आहे. बघा, भगवंताच्या काळामध्ये आपण यशचं उदाहरण बघतो. भगवंताच्या काळामध्ये एक यश नावाचा राजकुमार होता. बघा, असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की हा जो यश आहे तो अत्यंत श्रीमंत कुळातला असतो. असं म्हटलंय की हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी 3 त्याला महाल असतात. असंख्य प्रकारच्या स्त्रिया त्यांचं मनोरंजन करण्यासाठी असतात. त्याच्या पायामध्ये सोन्याची पादात्रणी असतात असं म्हटलं आहे. म्हणजे एवढा श्रीमंत तो असतो. परंतु जे काही सुखविलासी जीवन आहे, भोगविलासी जीवन आहे, आनंदाचं जीवन आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये आनंद म्हणत असतो, तर अशा प्रकारच्या सर्व प्रकारच्या सुख त्याच्या पायाशी लोळण घालत होते. परंतु तो विचार करतो की अरे, ज्या स्त्रिया मला म्हणजे गाण्याच्या द्वारा, वाद्याच्या द्वारा, संगीताच्या द्वारा माझं मनोरंजन करत असतात आणि एक वेळचा प्रसंगी तो तशा प्रकारे झोपतो आणि झोपल्यानंतर रात्री मात्र तो जागेतून झोपेतून उठत असतो. झोपेतून उठल्याबरोबर त्या ज्या स्त्रिया त्यांचं मनोरंजन करणाऱ्या असतात त्या स्त्रिया सुद्धा झोपी जातात. त्यांना सुद्धा असं वाटतं की आता राजकुमार तर झोपलेला आहे, आपण सुद्धा झोपी जावं. जेव्हा यश रात्री उठतो, रात्री उठल्यानंतर तो पाहतो की त्याला समशानप्रमाणे ते दृश्य त्याला दिसत असते. कारण अनेक प्रकारच्या स्त्रिया झोपलेल्या असतात, कोणाच्या मुखातून लाळ गळत असते, कोणाचे वस्त्र अस्त्रव्यस्त्र झालेले असतात, कोणाचे केस सुद्धा विखुरलेले असतात, म्हणजे कोणी घोरत असते, वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य त्याला ते दिसत असते. आणि ज्याप्रमाणे एखाद्या स्मशानामध्ये जिवंत प्रेत आहेत, आपल्या भोवताल जे काही पडलेले आहेत तर जिवंत प्रेत आहेत, अशा प्रकारची त्याला ती अनुभूती होत असते. आणि तो म्हणतो की अरे, हे किती दुःख आहे, किती कष्ट आहे, किती बेचैन आहे. ज्या स्त्रिया काही क्षणापूर्वी अत्यंत सुंदर दिसत होत्या, अत्यंत रूपवान दिसत होत्या, काही सुंदर गात होत्या, काही वाद्य वाजत होत्या, काही सुंदर नाचगान करत होत्या, परंतु आता काही क्षणांतर ह्या स्त्रिया मात्र अगदी मृत्यू समान दिसत आहेत. मला कशा प्रकारचे दुःख आहे, काय सुख आहे. आणि अशा प्रकारे तो त्या घरातून निघून जात असतो. घरातून निघून गेल्यानंतर, राजमहालातून निघून गेल्यानंतर जेव्हा भगवंताला तो भेटतो, नुकतंच भगवंताला ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि ज्ञान प्राप्त करून भगवंत चंक्रमण करत असतात. तो ओरडत असतो, किती दुःख आहे, किती भय आहे, किती संकट आहे. तर भगवंत असे म्हणतात की यश ये, मी तुला या दुःखातून मुक्त करतो. आणि भगवंत त्याला दुःखमुक्तीचा मार्ग सांगतात. तो भिक्षू बनतो आणि भविष्यामध्ये ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो. म्हणजे मनुष्याचं जे चित्त आहे, म्हणजे मनुष्याकडे किती धनसंपदा असेल, मनुष्याकडे किती सर्व प्रकारच्या सुखसुविधा असतील, मनुष्याकडे सर्व काही असेल, परंतु त्या गोष्टींचा उपभोग आपण कसा घेतो, त्या गोष्टींचा लाभ आपण कसा घेतो, हे आपल्या सुखावरती अवलंबून आहे. भगवंत असे म्हणतात की तुमच्याकडे किती धनसंपदा आहे याला महत्व नाही आहे, तर त्या धनसंपत्तीचा तुम्ही उपभोग कशा प्रकारे घेता, त्याचा तुम्ही लाभ कशा प्रकारे घेता आणि त्या संपत्तीच्या द्वारा तुम्ही आपलं जीवन सुखकर कशा प्रकारे करता, याची कला तुम्हाला अवगत असली पाहिजे, याचं ज्ञान तुम्हाला अवगत असलं पाहिजे. याचं ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुखपूर्वक जीवन जगू शकता. अन्यथा मग तुमचं चित्त बेचैन असते, दुःखी असते, कष्टी असते. अत्यंत मनुष्याचं चित्त तर अत्यंत चंचल आहे. भगवंताने मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. ऐक ना, माकड जसं बघा एका फांदीवरती अधिक काळापर्यंत राहू शकत नाही. ऐक ना, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, हा मनुष्याच्या चित्ताचा स्वभाव आहे. अगदी तशा प्रकारे चंचल चित्ताने जीवन जगणारा मनुष्य एका विषयावरती अधिक काळापर्यंत चित्त केंद्रित करू शकत नाही. त्याचं चित्त बेचैन असते, दुःखी असते, कष्टी असते. आणि ज्यांच्या चित्तामध्ये राग आहे, द्वेष आहे, मोह आहे,
मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, ज्यांचं चित्त भ्रांत झालेलं आहे, चंचलता ज्याच्या चित्तामध्ये आहे, तो मनुष्य एका ठिकाणी जास्त काळ बसू शकत नाही. का बसू शकत नाही? कारण त्याचं चित्त तिथे बसू देत नाही त्याला. चित्त बेचैन असते, दुःखी असते, कष्टी असते. भगवंत असे म्हणतात की या चित्ताला तर थांबवायचं आहे, या चित्ताला तर शांत करायचं आहे, या मनाला शांत करायचं आहे. कारण मनुष्य बलवान जरी असेल, मनुष्य किती सुदृढ असेल, बलवान असेल, तरी सुद्धा आपल्या चित्ताला तो थांबवेल असं नाही आहे. जसं उदाहरण देतो भगवंत, एखादा बलवान घोडा असेल, एखाद्या बलवान घोड्याला एखादा कुशल सारथी सहजपणे आपल्या अधीन त्याला करू शकतो, कारण तो कुशल सारथी आहे. त्याला घोड्याला काबूमध्ये करण्याची कला त्याच्यामध्ये अवगत आहे. तर त्याला योग्य सारथी मी म्हणत नाही असं भगवंताने म्हटलं आहे. जो मनुष्य आपल्या भरकटणाऱ्या चित्ताला, आपल्या चंचल चित्ताला, आपल्या दुर्दम्य चित्ताला जर आपल्या अधीन ठेवत असेल, तर त्याला मी खऱ्या अर्थाने कुशल सारथी असं म्हणत असतो. बघा, मानवी जीवन अत्यंत अनमोल असं आहे, अनमोल जीवन आहे. अनंत आणि असीम पुण्याच्या बलाने हे मानवी जीवन आपल्याला प्राप्त होत असते. आणि जेव्हा मनुष्य आपल्यामध्ये असतो, जसे आपले माता पिता असतील, आपले बहीण भाऊ असतील, आपले अपतेष्ट असतील, जेव्हा ते आपल्यामध्ये हयात असतात, हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. जेव्हा ते आपल्या हयात असतात तेव्हा त्यांचं विशेष महत्व काही आपल्याला वाटत नाही. परंतु जेव्हा ते आपल्यामधून निघून जातात तेव्हा त्याचं मात्र विशेष महत्व आपल्याला वाटत असतं. आपले माता पिता जर आपल्यातून निघून गेले तर मग आपल्याला असं वाटतं की अरे, माझे माता किती किती चांगले होते, माझी किती काळजी करत होते, मला किती चांगल्या प्रकारे सांभाळत होते, माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होते, मी जे मागलं ते मला देत होते. अशा प्रकारे आपण विचार केव्हा करतो? जेव्हा आपले माता पिता आपल्यामधून निघून गेल्यानंतर किंवा आपले अपतेष्ट गेल्यानंतर. म्हणजे भगवंत असे म्हणतात की जवळ असणारा मनुष्य, जसं समजून घ्या, एखादा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो, तो मनुष्य किती वाईट असू द्या, तो मनुष्य किती वाईट असू द्या, किती वाईट आचरण करणार असू द्या, पण जर समजा कोणाला त्याच्याबद्दल बोलायला जर सांगलं की बा या व्यक्तीबद्दल थोडस दोन शब्द बोला, तर मला सांगा, एखादा व्यक्ती बोलतो का त्याच्याबद्दल वाईट? एक शब्द सुद्धा त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत नाही. का बोलत नाही? तो असा स्तुती करतो त्याची, म्हणजे असा चांगला होता, तसा चांगला होता, असं करत होता, तसं करत होता. वास्तविक पाहतात तसं काही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुण नसतो. भगवंत असे म्हणतात की मृत्यूच्या नंतर मनुष्य स्तुती करतो, त्याला त्याची प्रशंसा करतो, त्याचे गुणगान गात असतो. भगवंत म्हणतात की अशा प्रकारे जीवन जगणारे मनुष्य गेल्यानंतर, काही लोक खूप चांगले असतात, काही लोक सदाचारी असतात, गुणवान असतात, शीलवान असतात, आपल्या परिवाराला खूप चांगल्या प्रकारे सांभाळणारे असतात. तर त्यांचं विशेष महत्व, जसं आता हा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आपण करत असतो, म्हणजे जलदान विधी असेल किंवा पुण्यानुमोदन असेल, तर हा विधी का करतो, कशासाठी करत असतो? तर भगवंत असे म्हणतात की आपल्या मात्या पित्यांनी आपल्यावरती अनंत आणि असीम असे उपकार केले असतात. माता पितू पठ्ठानं पुत्तदारस संगहो अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं. 26 वर्षापूर्वी बघा भगवंताने सांगितलंय, माता पितू पठ्ठानं, मात्या पित्यांची आपण सेवा केली पाहिजे. जिवंतपणे माता पित्यांची आपण खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे. त्यांचं लालन पालन करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जे वृद्धाप काळामध्ये ते असतील तर त्यांची सेवा केली पाहिजे. कारण माता पित्यांची सेवा करणे हे मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा हा सद्गुण आहे, चांगल्या प्रकारचा गुण आहे, त्याचं उत्तम मंगल आहे, चांगल्या प्रकारचं मंगल आहे. आणि जे जे लोक आपल्या माता पित्यांची खूप चांगल्या प्रकारे जिवंतपणे सेवा करत असतात, तर त्या माता पित्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसते. मग माता पिता मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपलं काय कर्तव्य आहे? किंवा संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की एखाद्या सदग्रस्ताला आपल्याला मुलगा असावा किंवा मुलगी असावी, आपल्याला संतती असावी असं का वाटतं? ऐक ना, एखादा सदग्रस्त आहे तर त्यांना मुलगा असावा किंवा मुलगी असावी असं का वाटते? तुमच्या दृष्टीने का वाटते सांगा बरं? एखाद्या परिवार, आपल्याला मुलगा किंवा मुलगी परिवारामध्ये लोकांना पाहिजे. कशासाठी पाहिजे? कोणत्या गोष्टीसाठी पाहिजे? एक काय, आपली एक गोष्ट कोणती आहे की आपला जो वंश आहे तर तो वंश आपला पुढे चालत राहिला पाहिजे, ही एक गोष्ट आहे. आणखी वृद्धप काळामध्ये आपल्या माता पित्यांची, म्हणजे आपली आमची स्वतःच्या आपल्या मुलाबाळाने खूप काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे आणखी, माता पित्यांचे जे काही स्वप्न असतील समजा, ते स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण केले पाहिजे. आणखी म्हणजे बऱ्यापैकी समजून घ्या, तुम्हाला माहित आहे की नाही, तर सेवा केली पाहिजे, तो भाग समोरचा समजून घ्या. महत्वाची गोष्ट आहे की आपल्या कुळाचा उद्धार, आपल्या कुळाचा उद्धार आपल्या मुलांनी केला पाहिजे. मग माता पित्यांमध्ये असणारे जे सद्गुण असतील, माता पित्यामध्ये असणारे चांगले गुण असतील,
त्यांच्यामध्ये जो परोपकार भाव असेल, त्यांच्यामध्ये जो मैत्रीचा भाव असेल, त्यांच्यामध्ये लोकांना मदत करण्याचा भाव असेल, तर तो भाव आपल्यामध्ये जरी असेल किंवा आपण आपल्यामध्ये नसला तरी तर तो आपण आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे. कारण मात्या पित्यांचा वारसा, ज्याला वारसा आपण म्हणत असतो, वारसा म्हणजे संपत्तीचा वारसा नाही सगळं भगवंतानी. ऐका, संपत्तीचा वारसा तर मिळणारच आहे. तुम्ही दिला काय आणि नाही दिला काय, भांडण करू करू घेतो आपण, आहे की नाही. आता तर मुली पण घेते, मुलगी म्हणते आता नाही, आता जमत नाही, ते आता अर्ध पाहिजे मला पण, आहे की नाही. कारण माझे आई वडील होते, माझे माता पिता होते, जसे तुझे आहे तसे माझे पण आहे, तुला अर्ध आणि मला अर्ध. आता बिलकुल काय साडी चोळी फिळीचा काही संबंध नाही. आता संपत्ती पाहिजे. पहिले लोक असं म्हणायचे की बा ठीक आहे, आम्हाला साडी चोळी जरी केली आमच्या भावाने तरी काय हरकत नाही. आता मात्र जमाना तसा राहिलेला नाही आहे. वारसा हक्क तर मिळणारच आहे, समान हक्क आहे. बाबासाहेबांनी समानता सांगितली आहे, समान हक्क आहे. तर हा वारसा हक्क तर आपल्याला मिळतच असतो, परंतु सद्गुणांचा वारसा आपण आपल्या जीवनामध्ये जोपासला पाहिजे. मात्या पित्यांमध्ये असणारे चांगले सद्गुण, चांगले गुण, शीलाचं पालन, सदाचाराचं पालन, त्यांच्यामध्ये जेवढे काही चांगले गुण असतात त्या चांगल्या गुणाच्या द्वारा तो वारसा हक्क आपण समोर चालवला पाहिजे. कारण बघा, सिद्धार्थ गौतम जेव्हा कपिलवस्तूला पहिल्यांदा जातात आणि पहिल्यांदा गेल्यानंतर धम्मोपदेश करतात. धम्मोपदेश केल्यानंतर भगवंताला कोणी उपदेश म्हणजे भोजनाचं निमंत्रण देत नाही. कपिलवस्तूमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर राजा सिद्धोन यांना असं वाटतं की माझा पुत्र आहे, माझ्याकडे भोजनाला येणार नाही तर मग कुणाकडे येणार आहे. कोणी निमंत्रण देत नाही, सगळे लोक प्रवचन ऐकतात आणि निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत विचारतात की अरे, भोजनाचं निमंत्रण तर कोणीच दिलं नाही, मग आपण काय केलं पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की नाही दिलं तर नाही दिलं भोजनाचं निमंत्रण, आपलं भिक्षापात्र आहे. भगवंत हातामध्ये भिक्षापात्र घेतात आणि कपिलवस्तूमध्ये भिक्षाटन करत असतात. लोक जेव्हा पाहतात तेव्हा म्हणतात की अरे, ज्या हातामध्ये सोन्याचं पात्र होतं, ज्या हाताने असंख्य लोकांना म्हणजे दान दिलं, ते सिद्धार्थ गौतम आज आपल्या हातामध्ये पात्र घेऊन दारोदार फिरत आहेत. अशा प्रकारची बातमी म्हणजे क्षणामध्ये राजा सिद्धोन यांच्याकडे जाते. राजा सिद्धोन धावत धावत येतो आणि त्यांना म्हणतो की अरे, तू हे काय करत आहे, माझ्या कुळाचा तू म्हणजे नाश का करत आहे, माझ्या नावाला का बटा लावत आहे, मी तुम्हाला भोजन देऊ शकत नाही का, तुमच्या भिक्खू संघाला भोजन देऊ शकत नाही का. भगवंत असे म्हणतात की देऊ शकता, परंतु तुमचं कुळ आणि माझं कुळ वेगळं. आता ऐका, तुमचं जे कुळ आहे, तुमचा जो वंश आहे हा तुमचा राजवंश आहे, माझा वंश मात्र बुद्ध वंश आहे आणि बुद्धाची परंपरा आहे, बुद्धाची परंपरा आहे. त्यामुळे यापूर्वी होऊन गेलेले जेवढे काही बुद्ध आहे त्यांनी भिक्षापात्रच हातामध्ये घेतलं, भिक्षाटनच केलेले आहे. त्यामुळे माझ्या कुळाला कुठल्या प्रकारचा बट्टा लागत नाही, माझं कुळ कुठल्या प्रकारचं बदनाम वगैरे होत नाही आहे, कारण माझ्या कुळाची ही परंपरा आहे. आपल्या कुळाची जी परंपरा आहे ती आपल्या कुळाची परंपरा आपल्या मुलांनी, आपल्या मुलींनी जोपासली पाहिजे. तर ती परंपरा, ते कुळ जर जोपासलं असेल तरच आपल्या माता पित्यांच्या कुळाचा वंश किंवा वारसा हक्क ज्याला आपण म्हणत असतो तर तो वारसा हक्क बनत असतो. ही एक महत्वपूर्ण गोष्ट भगवंताने सांगितली. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की जी धनसंपदा आपल्या माता पित्यांनी कमावलेली आहे, अत्यंत परिश्रमाने, मेहनतीने, कष्टाने जी माता पित्यांनी धनसंपदा कमावली, तर त्या धनसंपत्तीचं संरक्षण सुद्धा केलं पाहिजे. माता पित्यांच्या संपत्तीचं आपण संरक्षण सुद्धा केलं पाहिजे. त्या संपत्तीमध्ये अधिक आपण वाढ केली पाहिजे. ती संपत्ती धुळीस नाही मिळवली पाहिजे. कारण अनेक लोक बघा प्रमादामध्ये पडतात, आळसामध्ये पडतात, कुठल्या प्रकारचा उद्योग करत नाहीत, काम करत नाहीत, धंदा करत नाहीत आणि त्यांना असं वाटतं की आता आपल्याकडे काय भरपूर कमावून ठेवलं आहे माता पित्यांनी आणि त्यावरती आपण मोजमजा करावी, एन्जॉय करावा. भगवंत असे म्हणतात की तुमच्याकडे करोडो रुपये जरी असतील आणि तुम्ही जर त्या करोडो रुपयामध्ये जर तुम्ही स्वतःच काही टाकत नसाल तर ते करोडो रुपये नष्ट होण्यासाठी काय वेळ लागत नाही. एखादं कोठार धान्यानं भरलेलं असू द्या, आपण रोज आणि रोज जर धान्य काढत असेल तर एक ना एक दिवस संपणारच आहे, कारण तो निसर्गाचा नियम आहे. काढणे आणि टाकणे अशा प्रकारचं जर असेल तर ते कायमस्वरूपी आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि त्यामुळे आपल्या माता पित्याने कमावलेला धनसंपत्तीचा वारसा सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जोपासला पाहिजे. त्यानंतर वृद्धाप काळामध्ये माता पित्याची सेवा केली पाहिजे. हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण भगवंताने सांगितलं की वृद्धाप काळामध्ये माता पित्यांची आपण खूप सेवा करावी. तसं तर भगवंत म्हणतात की जिवंतपणेच केलं पाहिजे. जे काही करायचं असेल तर ते माता पिता आपले जिवंत असतात तोपर्यंत आपण सर्व काही केलं पाहिजे. कारण मृत्यूच्या नंतर जे काही आपण त्यांचं उत्तरीय कार्य करत असतो हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे माता पित्यांना असं वाटतं की आमचं उत्तरीय कार्य आमच्या मुलाने, आमच्या मुलीने खूप चांगल्या प्रकारचं केलं पाहिजे. कारण उत्तरीय कार्याला सुद्धा बघा अत्यंत महत्वाचं स्थान आहे. कारण आपल्यामधून जे निघून गेले आपले माता पिता असतात,
आपले अपतेष्ट असतात, आपले नातेवाईक असतात, बंधू असतात. तर ते ज्या ठिकाणी जन्मास आलेले असतात, त्यांचे ज्या ठिकाणी 4 महाभूत पंचस्कंद असतात, तर तिथे ते काही करू शकत नाहीत. विशेष रूपाने आपण त्यांच्या नावाने जे काही दान पुण्य करतो, जे काही शीलाचं पालन करत असतो, तर त्या दान पुण्याच्या आधाराने त्यांना त्या सुखाच्या अवस्थेला असतील तर अधिक सुखाच्या अवस्थेला ते प्राप्त होत असतात. ते जर दुःखाच्या अवस्थेला असतील तर आपल्या दान पुण्यामुळे त्यांना सुखाच्या अवस्थेकडे जाण्यासाठी दान पुण्य सहाय्यक ठरत असते. जसं उदाहरण देताना भगवंत असे म्हणतात, डोंगरावरती जर पाऊस पडला असेल, डोंगरावरती जर पाऊस पडला तर तो पाऊस कोणत्याही मार्गाने काही ना, नदीमध्ये येतो, नाल्यामध्ये येतो, ओढ्यामध्ये येतो आणि शेवटी तो मात्र समुद्राला मिळत असतो. हा निसर्गाचा नियम आहे. कारण जिकडे उतार असेल तिकडे ते पाणी येत असतं. अगदी तशा प्रकारे जसं आपण यथा वारी वाहा परापुरेंती सागरंग इतो दिनंग पेतान उपकपती अशा प्रकारची गाथा म्हणत असतो. म्हणजे या पाण्याप्रमाणे आपण जे पुण्य आहे, जे कुशल कर्म आहे, हे कुशल कर्म आपल्या माता पित्यांना आपण अर्पण करत असतो. म्हणजे उत्तरीय कार्य सुद्धा आपल्या मुलाबाळांनी आपलं केलं पाहिजे असं माता पित्यांना वाटतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्हाला संतती असली पाहिजे. दुसरी गोष्ट, समाजामध्ये त्यांचा मान सन्मान असतो, त्यांची इज्जत असते. ती मान सन्मान, तो इज्जत सुद्धा आपण सांभाळली पाहिजे, जोपासली पाहिजे. कारण बघा, माता पिता मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जर मुलगा सदाचारी नसेल, मुलगा सिलवान नसेल, गुणवान नसेल, तर लोक कुळाला नाव ठेवतात. लोक काय म्हणतात, बघा त्याचे पिता किती चांगले होते, किती सदाचारी होते, किती सिलवान होते, किती गुणवान होते, परंतु मुलगा मात्र तशा प्रकारचं आचरण काही करत नाही. आणि त्यामुळे आपल्या माता पित्यांना म्हणजे त्यांनी जिवंतपणी ज्या गोष्टीला सांभाळलेला आहे, सन्मान इज्जत संसारामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा, मान सन्मान समाजामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि जिवंतपणे जर त्यांनी त्याचा सांभाळ केला असेल, त्याला जोपासलं असेल, तर त्यांच्या पश्चात सुद्धा आपण अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करू नये, आपण अशा प्रकारचं कुठलंही आचरण करू नये की आपल्या माता पित्यांना मृत्यूच्या नंतर अशा प्रकारचं नाव ठेवल्या जाईल, त्यांना कुणीतरी नाव ठेवेल. आणि त्यामुळे सदा सर्व काळ माता पित्याची इच्छा असते की आपले मुलं बाळ खूप चांगल्या प्रकारचं त्यांनी जीवन जगावं, त्यांनी चांगल्या प्रकारचं आचरण करावं, शीलाचं आचरण करावं, त्यांनी कामधंदा करावा, उद्योग करावा, मेहनत करावी, परिश्रम करावं आणि आपल्या पश्चात सुद्धा आपल्या परिवाराला खूप चांगल्या प्रकारे सांभाळावे, अशा प्रकारे त्यांची इच्छा असते. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी, आपल्या मनाला पवित्र करण्यासाठी हा तथागतांचा सद्धम्म आहे. त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये शील पालन करावं, शीलाचं अनुसरण करावं, सदाचाराचं अनुसरण करावं, दान पुण्य करावं. आणि जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारची संधी, धम्मश्रवण करण्याची संधी उपलब्ध होत असेल, उपोषित शील पालन करण्याची संधी उपलब्ध होत असेल, म्हणजे जेवढे काही चांगले कर्म आपल्याला करता येतात तेवढे चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. कारण बघा, मनुष्याचं जीवन फार अल्प आहे. आपल्याला जरी असं वाटत असेल की फार मला 60 वर्षाचं, 70 वर्षाचं, 80 वर्षाचं आयुष्य लाभलं, त्याचे जर आपण म्हणजे जीवनाचं जर आपलं अनालिसिस जर केलं असेल, तर आपला झोपण्यामध्ये किती वेळ जातो, आपला खाण्यापिण्यामध्ये किती वेळ जातो, आपला अन्य गोष्टीमध्ये किती वेळ जातो आणि स्वतःच्या सुखाच्या मार्गाकडे आपण किती वेळ देतो, याचं जर आपल्या जीवनाचा आपण अनालिसिस जर केलं असेल, तर मला असं वाटत नाही की 5 मिनिटं 10 मिनिटं सुद्धा आपण रोज आपल्या स्वतःसाठी देत असेल. म्हणजे आपल्याला केवळ बाह्य सुखाकडे, बाह्य गोष्टीकडे आपण आकर्षित असतो आणि बाह्य सुखालाच आपण सुख मानतो. आणि शेवटी मात्र मग मृत्यूच्या समयी आपल्याला पश्चाताप होतो, आपल्याला दुःख होते, आपल्याला वेदना होतात आणि शेवटी आपण असं चिंतन करतो की अरे, माझं हे राहूनच गेलं, हे मला करायचं होतं, ते मला करायचं होतं, असं मला करायचं होतं, तशा प्रकारचं मला जीवन जगायचं होतं, ही माझी इच्छा राहिली, ती माझी इच्छा राहिली. अशा प्रकारे मनुष्य मनामध्ये भाव उत्पन्न करतो आणि मृत्यूला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जे आयुष्य आहे, त्या मिळालेल्या आयुष्याला आपण खूप चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या प्रकारे आपण शील पालन केलं पाहिजे, सदाचाराचं अनुसरण केलं पाहिजे, आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपण चांगल्या प्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे परिवारामध्ये एकंदरीत जे काय आपले नैतिक कर्तव्य आहे, तर त्या नैतिक कर्तव्याला जर आपण खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा जर प्रयत्न केला असेल, तर आपण स्वतः सुखी होतो. आणि आपण जर सुखी असेल तर आपल्या सहवासामध्ये राहणारे जे काय आपले अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, बांधव असतात, त्यांना सुद्धा सुख लाभत असते. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे, बुद्ध तत्वज्ञानाला आपण जाणावं, समजून घ्यावं, शीलाचं पालन करावं, मैत्रीचा अभ्यास करावा आणि आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मनाला निर्मळ करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचे सन्मार्गाचं अनुसरण करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.
आज या प्रसंगी सोनवणे बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जावो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करावा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.